व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवल्याने पुढील फायदे होतात. आपले विचार आपण मांडू शकतो. आपली आवडती गाणी आपण इतरांना ऐकवू शकतो. आपल्या सुखदुःखाच्या भावना आपण पोस्टमधून व्यक्त करू शकतो. पण काही जण त्याचा वापर दुसऱ्यांना टोमणे मारण्यासाठी करतात. कोणतीही स्त्री तेव्हाच हार स्वीकारते जेव्हा तो हार सोन्याचा असतो. नवऱ्याचा खराब मूड आणि बायकोचा खराब मूड यामध्ये फरक काय आहे? नवऱ्याचा खराब मूड साधारण व्हायरल तापासारखा असतो, ज्याचा प्रभाव फक्त त्याच्या स्वतःपुरताच असतो. परंतु बायकोचा खराब मूड कोरोनासारखा असतो. संपर्कात येणारे सगळेच्या सगळे जण प्रभावित होतात. जीवनातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे बायकोने सांगितल्याप्रमाणे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा विसरणे. वजनाचा वाढत जाणारा काटा बघून असं वाटतं की जसं रक्तदान, अन्नदान, नेत्रदान असतं, तसं चरबीदान असतं तर कितीतरी जणांचे आशीर्वाद मिळाले असते. आडगाव गेलो, पाडगाव गेलो, सुंदर बायको मिळेच ना. गेलो पिपरी, आणली झिपरी, तिचं माझे जमेच ना. जमता जमता झालं कार्ट, ते काय बाबा म्हणेच ना. ह्या आजकालच्या कार्ट्यांना स्ट्रगल म्हणजे काय हे माहीतच नाही. आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर इंग्लंड वेस्ट इंडिज मॅच बघायचो. ब्राईटनेस वाढवला तर इंग्लंडवाले गायब आणि कमी केला तर वेस्ट इंडिजवाले गायब. आताच्या काळ्या मुली क्रीम लावून गोऱ्या होतात आणि लग्न झाल्यावर मुलं काळी झाली की बोलतात बापावर गेलंय. काही लोक टोमणे इतके भारी मारतात ना की असे वाटते त्यांच्या अभ्यासक्रमात टोमणे हा स्पेशल विषय असावा. बायको, अहो ही चपाती खाऊन पहा बरं, कशी लागते ते सांगा मला. नवरा, वा छान लागते, पण तू हे मला का विचारतेस? बायको, आपल्या टॉमीला डॉक्टरला दाखवावं लागेल बरं का. ती चपाती त्याने बराच वेळ चाटली पण खाल्लीच नाही.